नमस्कार, आज शिकणार आहोत खूपच सुंदर रांगोळी डिझाईन. बघा, वरून आपल्याला गोल करून 3 पानं काढून चौथं पानही काढून खाली गोल करून घ्यायचे. छोट्या छोट्या पाकड्या काढत जायचे आहेत. आपण 3 डिझाईन शिकणार आहोत, तुम्ही बघू शकता. आणि हलका असं शेड टाकत जायचं आपल्याला रांगोळीचं. अशा पद्धतीने वरूनही थोडं हलकं फेकत जायचं आहे. खूपच इझी रांगोळी, तुम्ही नक्की ट्राय करा. रांगोळी डिझाईन खास महिलांसाठी मी रांगोळी डिझाईन आणते, कारण सोप्या पद्धतीने. माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कळेल की मी खूपच सोपी पद्धतीने व्हिडिओ आणते. नक्की सबस्क्राईब करा. आणि हे बघा, अशा पद्धतीने पाकड्या काढून त्याच्यातही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. व्हाईट शेड टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही बघा आपली पहिली रांगोळी झाली. आपण अशा 3 शिकणार आहोत. अशा पद्धतीने दुसरी रांगोळी गोल करून घ्यायचे. रांगोळी डिझाईन हे बघा, अशा पद्धतीने अशा पाकड्या काढून इथून मधून आणि अजून त्याच्यामधून घेऊन अशा पद्धतीने. दिसायला कठीण वाटते, पण खूपच सोप्या रांगोळ्या. नक्की ट्राय करा. वरतीही खाली आपल्याला व्यवस्थित गोल करून पाकळ्या काढून घ्यायच्या. अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ट्राय करा, नक्कीच येईल तुम्हालाही. याच्यातही आपल्याला शेड टाकून घ्यायचा आहे व्हाईट कलरचा. इझिली बघू शकता किती सोपी रांगोळी आहे. इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे JL रंगोली, नक्की ट्राय करा. त्या चॅनलवर मी भरपूर शिकवलेलं आहे. रेषा कशा ओढायच्या, डॉट कसे पाडायचे, डबल रेषा रांगोळी कशी पाडायची, किंवा चुटकीने रांगोळी कशी धरायची व सोडायची. अशा पद्धतीने मध्ये एक रेष ओढून पुढं डॉट टाकत जायचे. खूपच सुंदर आणि सोप्या रांगोळ्या असतात माझ्या. नक्कीच तुम्ही ट्राय करा. मध्ये थोडं डॉटमध्ये आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने तिसरी रांगोळी आपण बघणार आहोत. हे बघा, शिकणार आहोत. अशा पद्धतीने पाकळी काढून वरती गोल करू. हे बघा, 4 पानाचा आकार काढून घ्यायचा आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला शेड टाकून घ्यायचं असं. अशा पद्धतीने छोटे टिपके वरती ठेवून घ्यायचे, म्हणजे अधिक सुंदर दिसण्यासाठी. इथंही आपल्याला पानाचा आकार नंतर गोल करत जायचे. अशा पद्धतीने बघा, खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच तुम्हीही ट्राय करा, तुम्हालाही येईल. ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद.